विभाग कार्यालयातील सर्व महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांनी मतदान जनजागृती रॅली काढली। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग इंगोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली एम पूर्व विभागात आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी महिला मतदार यांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता एम पूर्व विभाग कार्यालयातील सर्व महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांनी मतदानाचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग अंतर्गत मतदान जनजागृती रॅली काढली। एम पूर्व विभाग येथील शिवाजीनगर परिसरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता। या रॅलीचे नेतृत्व स्वीप नोडल मेघा यादव व त्यांच्या टीमने केले। सगळ्यांनी भारतीय नागरिक असल्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे। माझा आजचा संदेश आहे, त्याच्यासाठी आम्ही ही रॅली काढली आहे BMC तर्फे। नाही, आता या दिवशी तर सुट्टी दिली आहे सर्वांना, तर त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्या गृहिणी असतील तर त्यांनी खरोखर हक्काने बाहेर पडायला पाहिजे की आपल्या स्वतःचा काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट असतो तो मिळवून घ्या। एक कारण मिळाले तुम्हाला, मतदानाचा लाभ घ्या। आम्ही आज इकडे इलेक्शन आपले निवडणूक निर्णय अधिकारी उबाळे मॅडम आणि सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग इंगोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढतोय। या रॅलीमध्ये सर्व एम पूर्व विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी सामील झाल्यात। या रॅलीतून आम्ही इकडील महिलांना असं सांगतो, असं पाहण्यात येतं की महिला बाहेर पडत नाही आणि त्यांचं वोटिंगचं रेटिंग खूप कमी असतं, पर्सेंटेज खूप कमी असतं। त्यामुळे आम्ही फक्त आज महिलांची रॅली काढतोय आणि महिलांना हा संदेश देतोय की तुम्ही बाहेर पडा, आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे वोटिंगचा तो तुम्ही बजावा, कुठलेही बहाणे न करता। जसं आपल्या वोटिंग सेंटरमध्ये प्रत्येक सेंटरमध्ये आपण फॅसिलिटी देतोय, हिरकणी कक्ष आहे जिथे तुम्ही बाळाला वोटिंग जेव्हा करता बाळाला ठेवू शकता आणि आपल्या ज्या हेल्थ वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्या तिकडे तुमच्या बाळाची काळजी घेतील। सो आपल्याकडे तो पण बहाणा करू नका की माझं बाळ लहान आहे असं आहे, तर तुम्ही नक्की मतदान करा आणि महिलांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण आज हे करतोय। ज्येष्ठ नागरिक जे बेड रिटर्न आहेत त्यांच्यासाठी आपण होम वोटिंग करतो आणि जे आपल्या बूथपर्यंत येऊ शकतात त्यांच्यासाठी आपण ऑटोची सुविधा देतो आपल्या इलेक्शन विभागातर्फे। तसेच आपल्या प्रत्येक बूथमध्ये व्हीलचेअर असते आणि आपले व्हॉलंटियर्स असतात। जर त्यांच्यासोबत कोणी नसेल तर आपले व्हॉलंटियर व्हीलचेअर थ्रू त्यांना बूथपर्यंत नेणार आणि जे जास्त वृद्ध आहेत किंवा हँडिकॅप आहेत, प्रेग्नेंट लेडी आहेत, त्यांना लाईन लावायची गरज नाही आहे, त्यांचं डायरेक्ट वोटिंग घेणार आपण, म्हणजे त्यांना जास्त वेळ लाईनमध्ये थांबण्याची सुद्धा गरज नाही। आणि आपण बूथ यावेळेस असेच डिवाईड केले की सगळे बूथ आहेत जे ग्राउंड फ्लोअरला असणार, त्यामुळे कोणाला वरती चढण्याचा वगैरे त्रास नाही होणार आणि व्हीलचेअर वगैरे पण आपण तिथे कॅरी करू शकू। आणि प्रत्येक बूथ आहे ना आपण 1000 ते 1200 लोकांमध्ये डिवाईड केला आहे, त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे आपल्याला लाईन मॅनेजमेंट करता येईल आणि जास्त लाईन पण लावण्याची गरज पडणार नाही। हो, 15 जानेवारी 2026 रोजी सर्व महिलांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावं ह्यासाठीच आम्ही आज ही रॅली काढली आहे आणि त्यासाठीच महिलांना आम्ही प्रोत्साहन करू की सर्व महिलांनी नक्की यावे आणि मतदान हे करावे। त्याशिवाय जनजागृती होणार नाही आणि तुम्ही तुमचा उमेदवार निवडून स्वतः द्यावा, जेणेकरून तुम्ही मतदान करा असं म्हणायचं। सर्वप्रथम तर सगळ्यांना मी असं सूचित करू इच्छिते की आता 15 जानेवारी 2026ला जी निवडणूक होणार आहे, ही निवडणूक जनरेकरून आता आपण म्हणू शकतो की जनरली घेतो आपण की एक निवडणूक आहे, आपला काही यामध्ये सहभाग नसतो, पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेचा, प्रत्येक पुरुषांचा यामध्ये सहभाग असायला पाहिजे, जेणेकरून आपण एक निवडणूक जेव्हा लढवतो तेव्हा 5 वर्ष जेव्हा आपण वेट करतो की बाबा हे आपण जेव्हा निवडून देतो तर असं वाटतं की हे चांगलं नाही आहे, आपण जे उमेदवार निवडून दिलेला हा व्यवस्थित नाही, तर आपल्याला तो अधिकार दिलेला आहे राज्यघटनेनं की आपण कुठला उमेदवार निवडून देऊ शकतो। तर महिलांना मी असं आवाहन करेल की तुम्हाला आता हा अधिकार दिलेला आहे तर तुम्ही त्याचा कित्येक पुरेपूर फायदा घेऊ शकता। या
या अधिकाराच्या माध्यमातून आणि चांगला उमेदवार निवडून देऊ शकता, जेणेकरून तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह होऊ शकते या अनुषंगाने. मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी पार पाडला पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक महिलेने, प्रत्येक पुरुषाने 15 जानेवारी 2026 रोजी बाहेर पडून मतदान केलं पाहिजे, हेच मला वाटतं. आपला अधिकार आहे तो आपण पाडलाच पाहिजे ना. ते आपलं कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते पार केलंच पाहिजे. अभी वोट तो अपना अधिकारी है, हमको वोट के लिए सब लोग बाहर निकाले चाहिए. इस दिन मतलब जो आ रहे अपने अच्छा कोई अधिकारी यहाँ पे आना चाहिए, जिससे हम लोग को हर चीज़ के सपोर्ट मिले. ऐसे सब लोग अपने वोटिंग दे के आज दे दो सब लोग.